या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, SS बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे SS बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. पुंडरीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ विष्णुबुवा जोग महाराज की जय. सद्गुरुनाथ मामासाहेब दांडेकर महाराज की जय. सद्गुरुनाथ मारुती बाबा कुर्वेकर महाराज की जय. अखंड बाल ब्रह्मचारी संन्यासी श्री सद्गुरु गादी देवाची अनंती जय. अखंड बाल ब्रह्मचारी संन्यासी श्री तुकाराम महाराज जोशी की जय. हरिरेव जगतो जगदेव हरि, हरितो जगतो नसे भिन्नवतु इति यस्य मति परमार्थ गति समरो भवसागर मुद्धरति. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म बाल्य ध्यान रुक्मांगदार्जुन वचिष्ठ विभीषणानादि पुण्यानि मां परम भागवतानं स्मरामि. वसुदेव सुतं देवकं सचानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. अहो भाग्य मोहो भाग्य नंद गोप व्रजोपसा यन्नित्रं परमानन्दं पूर्ण ब्रह्मं सनातनं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतं स्तुवन्ति स्तवैवेद्यः सांद्रपदकोपनिषद ग्रायन्ति यं सामगा. ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशानन्तं न विदुसुरासुरगणाय देवाय तस्मै नमः. श्री ओम नमो ज्ञानेश्वरः करुणाकरा दयाळा तुमचाच अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच मेनो बोलतो वचने भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वा, त्याची आस पूर्वा. अध्याय 3 कर्मयोग. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, विश्ववंदनीय संत चक्रवर्ती सम्राट माऊली ज्ञानोपारायण भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या प्रत्येक ओवीचं संस्कृती भाषेच्या प्रत्येक ओवीचं निरूपण करून सांगतात. 9010 ओव्या आमची गुरु महाराज त्यांचे विश्लेषण सुद्धा करतात. अर्जुन उवाच जयाशी चित कर्म नसते मता बुद्धी जनार्दनः तत्किं कर्मणि घोरे मानियोजयसि केशवः. मग ऐका अर्जुन म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसरे कमलापती. तेत कर्म अनेक करता उरेची ना पाहता. ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी तरी माते के बिहरी मनसी पार्था संग्राम करी. ये लाजसी ना महाघोरी करी सुता. हागा कर्म तुझी अशेष निराकरिसी निशेष. जरी मग करवी हे हिंसक का करविसी तू. तरी हेची विचार हसी क्लेशा
तू मानदेशी कर्णलेशा आणि येसनी हे हिंसा करवित आहसी व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिमोहस्विते बुद्धिमोहस्विमे तदेकं वदं नित्य येन श्रेयोस्यहमाप्नुयामि देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेन ते काय करावे आता संपली मन पावगे विवेकाचे हागा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा वैद्यपत्य वाळून जाय मग जरी आपणच विषसूये तरी रोगिया कैशेन जिये सांग मग जैसे आंधळे सुईजे अवाटा का माजवून दीजे मडकटा तैसा उपदेश गोमटा ओढवला अमार मी आधीच काही नेने वरी कवळिलू मोहेने कृष्णा विवेको या कारणे पुसला तुझ तव तुझी एक एक नवाई एक उपदेशा माझी गावाई तरी अनुसरली या काही ऐसे कीजे भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात गुरु महाराज त्याची विश्लेषण करतात अर्जुन म्हणतो भगवंताला हे श्रीकृष्णा हे नारायणा कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुझे मत आहे तरी कर्म केशवा घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करीत आहेस भगवंता हे महानुभावा हे माई बापा तू या घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करीत आहेस देवा मग अर्जुन म्हणाला भगवान श्रीकृष्णाला कृष्णा ऐक देवा तुम्ही जे काही बोललात ते हे कमलापती मी चांगले ऐकिले श्री अनंता तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून मी पाहिला तुम्ही जे पूर्वी बोललात त्या व्याख्यानाचा मी पूर्ण विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहीत व हेच जर तुमचे मत निश्चित असेल तर मग श्रीकृष्णा अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस अर्जुना तू युद्ध कर देवा तुम्ही असे मला कसे सांगता ह्या मोठ्या घोर कर्माच्या मध्ये मला घालताना तुम्हाला काही लाज वाटत नाही का आपलेपणाची व्याख्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद त्यामध्ये भगवत भक्त भगवंताला किती अधिकारे परतत्व बोलू शकतो हे त्याची व्याख्या सांगतात ज्ञानोबारायाच्या बोलण्यामध्ये एवढा रसाळपणा आहे वस्तुस्थिती असावी आणि रस सुद्धा महत्वाचा आहे आणि त्या वस्तुस्थितीमध्ये जरी रस असेल आणि ती रस याला आधार आहे कशाचा भक्तीचा विवेकाचा आणि वैराग्याचा भगवंता ये तू मला या कर्मकांडात घालताना तुम्हाला लाज वाटत नाही अरे तूच जर सर्व कर्माचा पूर्ण निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का घडवितोस का करवितोस हे कर्तृत्व हिंसात्मक आहे आणि हे हिंसात्मक कर्तृत्व तू मला का करवितोस माझ्याकडून तरी हर्षिकेशा याचा तू विचार करून पहा की तू कर्माला मान देतोस आणि माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवित आहेस याचा काय मेळ कसा घालावा भगवंता तुमचं शब्द एकीकरण आणि हे तुमचा उद्देश काय मला समजत नाही माझ्या बुद्धीला तुम्ही काय घोटाळ्यात घालण्याचा प्रयत्न करता का कोण म्हणतो भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो आणि अर्जुनाचं बोलत असताना
अर्जुन एवढ्या प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं भगवंताला सांगतो, घोटाळ्याच्या दिसणाऱ्या या भाषणानं तू माझ्या बुद्धीला मोह पाडल्यासारखे आहे. तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित करून सांग देवा. ज्याप्रमाणे माझ्या बुद्धीला आणि माझ्या जीवनाचं हित प्राप्त होईल अशा प्रकाराचा एक विषय निश्चित करून सांग. कोण म्हणतात? अर्जुन भगवंताला. श्रीकृष्णा तुझं असे असंबद बोलू लागला तर मग आमच्या सारख्या अजान माणसाने, देवा आम्ही अजान आहे, आम्हाला काहीही कळत नाही. आणि भगवंता तुम्ही जर आमच्या सारख्या अजान माणसाला, तर तुम्ही असं अजानतेमध्ये आणि अडखळण्यामध्ये जरी टाकत असेल तर भगवंता आम्ही कुणाकडे जायचं, आम्ही कुणाला विचारायचं. ज्ञानोबा सुद्धा असं सांगतात, ते ज्ञानगा किरीटी मज देई आत्मज्ञानाची भेटी. ज्ञान कसं असावं? किरीट म्हणजे चोख, आणि ते ज्ञान सत्य आत्मज्ञानाची भेट देणारा असावं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन म्हणतो देवाला, आणि जर याला उपदेश म्हणावयाचे तर मग ब्रह्म उत्पन्न करणारे भाषण ते याहून वेगळे काय आहे देवा? आता आमची आत्मबुद्धाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची. भगवंता आम्ही जे आत्मबोध घेतो तो जगद्गुरु तुकोबाराया सुद्धा म्हणतात आणि 42 संत सुद्धा सांगतात. आणि ज्ञानोबारायाच्या ह्या व्याख्याला एक सन्मान देत असताना जगद्गुरु तुकोबाराया म्हणतो, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पायापैकी करा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराया महाविष्णूचे अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, विश्व आनंद वर्तीला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागतसे पायी. महाविष्णूचे अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी ही गूढार्थ आहे, ज्ञानेश्वरी हा भावार्थ आहे. या कलियुगाच्या बाजारामध्ये, ह्या कलियुगाच्या माध्यमामध्ये ज्ञानेश्वरी हे अमृत आहे. नाम अमृत गोडी वैष्णवा लाधली आणि योगिया साधली जीवन कळा. नाम कोणतं सत्य आहे, भगवत भक्ती कोणत्या आधाराला धरू नये, ज्ञानोबाराया असं अखंड वर्णन करून सांगतात. आणि अर्जुनाला जीवनामध्ये प्रत्येकाला अर्जुनासारखा प्रश्न पडतो आपल्या माध्यमामध्ये की आपण काय करावं, या सर्व सांसारिक संकटातून आपण समोरी कसं जावं. त्या प्रत्येकाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानराजाच्या माध्यमातून हे सर्वालाच देतात आणि सर्वाला देऊन असं म्हणतात. तर अर्जुन म्हणतो, वैद्याने प्रथम रोग्यास काय खावे, वैद्याने प्रथम रोग्यास काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यांनीच जरी रोग्यास विष दिले तर पास्ट नको, हे कट करता येईल ना बेटा. रोग्याने हे सांगून गेल्यानंतर आधी वैद्य काय करतो, रोग्याला त्यानं काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगून गेल्यानंतर जर त्याने रोग्याला विषच दिले तर तो कसा वाचू शकतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन म्हणतात, देवा एखादा वैद्य जसा रोग्याला काय खाऊ नये आणि काय खावं याची जी पत सांगतो ना, ते पत सांगूनच जर त्या वैद्याने त्या रोग्याला विष जरी दिले तर तो कसा वाचू शकतो. अर्जुनाच्या बोलण्याची व्याख्या किती गणगोर आहे पहा. जीवनामध्ये अर्जुन हा भगवंताचा विशेष भगवत भक्त का झाला, एकनिष्ठ होता, एकाग्र होता. भगवत भक्तीमध्ये एकाग्र झाल्याशिवाय असावे एकाग्र स्वस्थ चित्त मन, उल्हासे करुणी स्मरण जीवी. ज्ञानोबाराया आपल्या हरिपाठात सांगतात, मग अंतकाळी तैसा संकटाचार्य हरितया संभाळी अंतर्बाह्य.
मनुष्य म्हणतो आपण एवढी जरी भगवत भक्ती केली तर आपल्याला संकटातून सोडवत नाही. अरे बाबा, संकटातून सोडवण होण्यासाठी पहिलं एकाग्र झालं पाहिजे. मग एकाग्र कसं झालं पाहिजे? ह्या पंच ज्ञानेंद्रिया, पंच कर्मेंद्रिया, मन आणि बुद्धी आणि चित्त या पहिल्या एका ठिकाणी वळवल्या पाहिजे. आणि ते वळवण्यासाठी ज्ञानोबा आपल्या हरिपाठात सांगतात, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. तू जरी नामाचा मंत्र आधी जरी आत्मसात करून जरी तू घेतलाच तर तुझं कितीतरी पाप जाईल. आणि जोपर्यंत मनुष्याची पापात्मक वृत्ती बाजूला जात नाही तोपर्यंत त्याला अंतरंग समाधान कधीही प्राप्त होत नाही. भगवंताला बोलतात अर्जुन, आंधळ्याला जसे आडमार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्याला मादक पदार्थ पाजावा. जसे जे दोन्ही डोळ्यानं जो आंधळा व्यक्ती आहे त्याला आडमार्गात जरी सोडलं तर तो आडमार्गातून येऊ शकतो का? येऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन तसंच म्हणतो, देवा आधीच माकड. आणि त्या माकडाला माकड का म्हणतात? कारण त्याची मनोवृत्ती एवढी चंचल असते, तो एका ठिकाणी कधीही स्थिर बसू शकत नाही. आणि त्या माकडाला जरी मादक पदार्थ दिले, मादक पदार्थ म्हणजे काय तर त्याला नशिले पदार्थ, आपू, चरस, गांजा किंवा मदिरा हे जर त्याला पाजलं तर आधीच त्याच्या मनोवृत्तीची भावना चंचल आणि त्याच्यामध्ये जर हा विषय पडला तर तो कितपत चंचल होऊन जातो त्याचा आपण शब्दामध्ये सुद्धा सांगू शकत नाही. तसंच म्हणतात, देवा आधीच माकड आणि त्याला मादक पदार्थ पाजावा. त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगला लाभला. भगवंताचं बोलणं बघा, भगवंताला बोलणं कसं आहे. मला अगोदरच काही समजत नाही आणि त्या भरमाने मला घेरले आहे. देवा मला अगोदरच काही समजत नाही आणि त्यामध्ये अशा संभ्रमात पाडणारा शब्द तुम्ही बोलता, त्यात मला अधिक संभ्रमाने घेरले आहे. म्हणून कृष्णा तुला सारासार विचार मी पुसला. हे श्रीकृष्ण परमात्म्या, हे नारायणा, मी तुला सारासार हा विचार पुसला. पण तुझे एक एक पाहावे ते सर्वच आश्चर्य आहे. इकडे उपदेश करतो आणि त्या घोटाळ्यात घालतोस. देवा इकडे उपदेश करतोस आणि दोन्ही घोटाळ्यामध्ये मला घालतोस. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन एकदम जिव्हाळ्याने आणि आपल्या आत्मसात करून घेणाऱ्या वृत्तीने सांगतात, म्हणून ज्ञानेश्वरीचा आनंद हा महान आनंद आहे. आणि या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत भगवत भक्तीचा प्रसार हे भगवत भक्ताचं लक्षण असून त्याचं हे कार्य आहे. आता विश्वात्मके देवी येणे वागे यज्ञ तोषावे, तोषुनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तीर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सखल मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडळी. अनवरत भूमंडळी भेटत या भूता, चला कल्पतरूचे यार. चेतना चिंता मनीचे गाव, बोलतो जे अनर्व पियुष्याचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड दे तापज्ञ, ते सर्व ही सदा सज्जन. सूर्य रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिलोकी. भजतो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. विशेष लोके
द्रष्टा द्रष्ट विजय हो आगे येत म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ जोग महाराज की जय सद्गुरुनाथ मामा साहेब दांडेकर महाराज की जय सद्गुरुनाथ मारुती बाबा सुरेकर महाराज सद्गुरुनाथ श्री तुकाराम महाराज जोशी की जय हो रामकृष्ण हरी. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मद्दा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध.
या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, ACC सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे AAC ब्लॉक्स, पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 94 23 59 12 59, 80 87 55 16 79. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर.